अनुसूचित जातीच्या 7 जागा, अनुसूचित जमातीच्या 4 जागा रिक्त आहे. विजा आच्या 2 आहे, भज बच्या 1 जागा आहे, भज कच्या 2 आहे, भज डच्या 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमा वच्या 10 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे, एसबीसीच्या 5 आहे. टोटल खुल्या प्रवर्गासाठी 16 आहे. तर टोटल 54 जागा यामध्ये रिक्त आहे पुणे लोहमार्ग पोलीसमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. पोलीस भरती निघाली आहे आणि पोलीस भरतीच्या जिल्ह्यानुसार सर्व जिल्ह्यांच्या ज्या या ठिकाणी मी तुम्हाला रिक्त जागा या ठिकाणी दाखवणार आहे. कॅटेगरी वाईज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा, एस टी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एसबीसी या सर्व कॅटेगरीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोकरी लाईन मराठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोहमार्ग पुणेला या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता, ज्यामध्ये सर्वसाधारण महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस, पाल्य, गृहरक्षक दल आणि त्याचबरोबर अनाथ हे सर्व जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरक्षणानुसार जागा यामध्ये. तर बघू शकता तुम्ही अमरावती ग्रामीणमध्ये किती जागा आहे, तर 214 जागा या ठिकाणी आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा, अनुसूचित जमातीच्या 20 जागा आहे, विजा आच्या 13 आहे, भज बच्या 2 आहे, भज कच्या 7 आहे, भज डच्या 10 आहे, विमा प्रच्या 3 आहे, इमावच्या 28 आहे, एसबीसीच्या यामध्ये 25 जागा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 95 आहे. टोटल 214 जागा यामध्ये आहे. त्यानंतरचं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, पोलीस शिपाई भरती अधीक्षक कार्यालय धुळेमध्ये तुम्ही बघू शकता, अनुसूचित जातीच्या 13 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 35 जागा आहे, विजा आच्या 5 जागा आहे, भज बच्या 5 जागा आहे, भज कची 1 जागा आहे आणि भज डच्या 5 जागा आहे, विमा प्रची. त्यानंतर एसबीसीच्या ज्या जागा 11 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या जागा 11 आहे, अराखीवच्या 47 जागा आहे. तर टोटल 133 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे, तर तुम्ही बघू शकता मुंबई लोहमार्ग पोलीस 743 जागा या ठिकाणी आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 98 जागा, अनुसूचित जमातीच्या 70 आहे, विजा आच्या 21 आहे, भज बच्या 20 आहे, भज कच्या 27 आहे, भज डच्या 13 आहे, विमा प्रच्या 16 आहे, इमावच्या 127 आहे, एसबीसीच्या 74 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 75 आहे, अराखीव 202 आहे. तर टोटल 743 जागा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबईमध्ये अनुसूचित जातीच्या 8 आहे, अनुसूचित जमातीच्या 4 आहे, विजा आच्या 4 आहे, भज बच्या 4 आहे, भज कच्या 6 आहे, भज डच्या 2 आहे, विमा प्रच्या 3 आहे, इमावच्या 21 आहे, एसबीसीच्या 16 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 16 आहे, अराखीव 92 आहे. टोटल 276 आहे या ठिकाणी आहे. त्यानंतर मुंबई पोलीस कारागृहाच्या जागा बघू शकता 176 आहे. त्यानंतर मुंबई पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहे ह्या 2459 आहे. सर्वात जास्त ज्या जागा आहे मुंबई पोलीस शिपाईच्या आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 320 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 172 जागा आहे, विजा आच्या यामध्ये या ठिकाणी 74 जागा आहे, त्याचबरोबर भज कच्या यामध्ये जे 86 जागा आहे, त्याचबरोबर भज डच्या या ठिकाणी जागा 49 जागा आहे, विमा प्रच्या 49 जागा आहे, इमावच्या 476 जागा आहे, एसबीसीच्या 246 जागा आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 246 जागा आहे, अराखीवच्या 689 जागा रिक्त आहे. तर टोटल 2459 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पोलीस शिपाई बॅट्समनला जागा बघू शकता तुम्ही, अनुसूचित जातीची 1 जागा, अनुसूचित जमातीची 1 आहे, त्यानंतर इमावच्या 2 आहे, एसबीसीची 1 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीची 1 आहे, अराखीवच्या 2 आहे आणि एकूण 8 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये भज कचे या ठिकाणी 4 जागा आहे आणि इमावच्या 44 जागा आहे, एसबीसीच्या 16 जागा आहे, अराखीवच्या 7 आहे, अशा टोटल 73 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीसमध्ये 171 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 42 जागा, अनुसूचित जमातीच्या 12 आहे, विजा आचे यामध्ये 11 जागा आहे, भज बच्या 5 जागा आहे, भज कच्या 5 जागा आहे, भज डच्या 7 जागा आहे, त्यानंतर इमावच्या 25 आहे, एसबीसीच्या 17 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 18 आहे, अराखीवच्या 29 आहे आणि टोटल 171 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 100 जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 15 जागा, अनुसूचित जमातीच्या 10 आहे, विजा आच्या तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर भज कच्या 4 जागा आहे, भज डच्या 1 आहे, विमा प्रच्या 2 आहे, इमावच्या 34 जागा आहे, एसबीसीच्या 14 आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 13 आहे, अराखीवच्या 7 आहे. टोटल 100 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुणे लोहमार्ग पोलीसमध्ये जर आपण पाहिलं 54 जागा आहे, अनुसूचित जातीच्या 7 आहे, अनुसूचित जमातीच्या 4 आहे, विजा आच्या 2 आहे, भज बच्या 1 आहे, भज कच्या 2 आहे, भज डच्या
1 आहे, विमा प्रचे 1 जागा, इमावच्या 10 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे, SCBCच्या 5 आहे, खुला प्रवर्गाच्या 16 आहे. टोटल 54 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या यामध्ये 8 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विजा आच्या यामध्ये या ठिकाणी बघू शकता 5 जागा आहे, भज बच्या या ठिकाणी 4 जागा आहे, भज कच्या 2 जागा आहे, विमा प्रची 1 जागा आहे, इमावच्या 5 आहे, SCBCच्या 5 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे आणि खुला प्रवर्गाच्या 2 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पोलीस शिपाई चालकमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीची 1 आहे, विजा आची यामध्ये 1 जागा आहे, त्याचबरोबर भजडच्या 2 आहे, त्यानंतर इमावची 1 आहे, SCBCची 1 आहे, EWS कॅटेगरीची 1 आहे, खुला प्रवर्गाच्या 2 आहे. टोटल 8 जागा या ठिकाणी आहे. तर बघू शकता परभणी पोलीस शिपाईला बघू शकता 2024-25 पोलीस शिपाईच्या 86 जागा आहे, चालकच्या 11 जागा आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नागपूर ग्रामीणला ज्या जागा आहे तर ह्या 272 जागा नागपूर ग्रामीणला आहे, ज्यामध्ये SC कॅटेगरीच्या 35 जागा आहे, ST कॅटेगरीच्या 19 आहे, VJच्या 8 आहे, NT बघू शकता तुम्ही NTBच्या या ठिकाणी 7 जागा आहे, NTCच्या 10 आहे, NTDच्या 5 आहे, SBCच्या 5 जागा आहे, OBCच्या 52 जागा आहे, SCBCच्या 27 आहे, EWS कॅटेगरीच्या 27 आहे आणि ओपन कॅटेगरीच्या 77 जागा या ठिकाणी आहे. तर टोटल या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टोटलच्या ज्या जागा आहे ह्या 272 जागा या ठिकाणी नागपूर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, बऱ्यापैकी जागा आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं गडचिरोली SRPF गट क्रमांक 13 मध्ये जर पाहिलं 85 जागा, अनुसूचित जातीच्या 15 आहे, अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजाच्या 4 आहे, त्याचबरोबर विमा प्रच्या 2 आहे, इमावच्या 25 आहे, SCBCच्या 3 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे, खुला प्रवर्गाच्या 11, अशा 85 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणेला जर पाहिलं अनुसूचित जातीच्या 5 आहे, अनुसूचित जमातीच्या 6 आहे, विजाच्या 3 आहे, भज बच्या 2 आहे, भज कच्या 4 आहे, भज डची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावच्या 21 आहे, SCBCच्या 16 आहे, EWS कॅटेगरीच्या 14 आहे. टोटल 73 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 मध्ये बघू शकता तुम्ही 73 जागा आहे. त्याचबरोबर जे आहे तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये बघू शकता तर अनुसूचित जातीच्या 13 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 11 आहे, विजा अच्या तुम्ही बघू शकता भज बच्या 10 जागा आहे, भज कच्या 3 जागा आहे, भज डच्या 5 आहे, विमा प्रच्या 8 आहे, इमावच्या 41 आहे, SCBCच्या 15 आहे, EWS कॅटेगरीच्या 15 आहे, अराखीवच्या 29 जागा आहे. तर टोटल 150 जागा या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस शिपाई अकोला जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जमातीच्या यामध्ये 16 जागा आहे, विजाच्या 1 आहे, भजबच्या 2 आहे, भजकच्या 9 आहे, भजडच्या 5 आहे, इमावच्या 18 आहे, SCBCच्या 16, EWS कॅटेगरीच्या 18 आहे, अराखीव 76 आहे. टोटल 161 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण जिल्हा या ठिकाणी पाहिला SRPF गट क्रमांक 20 वरणगावमध्ये जर पाहिला आपण जागा 291 जागा, अनुसूचित जातीच्या 38, अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजाच्या यामध्ये 9 जागा आहे, भजबच्या 7 आहे, भजकच्या 10 आहे, भजडच्या 6 आहे, विमा प्रच्या 6 आहे, इमावच्या 55 आहे, SCBCच्या 29 आहे, EWS कॅटेगरीच्या 29 आहे, खुला प्रवर्गाच्या 82 आहे. तर टोटल 291 जागा या ठिकाणी आहे. SRPF गट क्रमांक 6 धुळेला जर आपण पाहिलं तर बघू शकता 71 जागा, अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 19 आहे, विजाच्या यामध्ये बघू शकता इमावच्या 6 आहे, SCBCच्या 6 आहे, EWS कॅटेगरीच्या 6 आहे, खुला प्रवर्गाच्या 25 आहे. टोटल 71 जागा यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तर जो जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या 25 आहे, अनुसूचित जमातीच्या 33 आहे, विजाच्या 7 आहे, भज बच्या 8 आहे, भज कच्या 13 आहे, भज डच्या 6 जागा, विमा प्रच्या 9 आहे, इमावच्या 54 आहे, SCBCच्या 17 आहे, EWS कॅटेगरीच्या 17 आहे, अराखीव 26 आहे. टोटल 215 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर नागपूर पोलीसच्या जागा ज्या ह्या 595 आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नागपूर शहरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं नागपूर पोलीसच्या ज्या जागा आहे तर पहा अनुसूचित जातीच्या 77 आहे, अनुसूचित जमातीच्या 42 आहे, विजाच्या 18 आहे, भज बच्या 15 आहे, भज कच्या 21 आहे, भज डच्या 12 आहे, विमा प्रच्या 12 आहे, इमावच्या 113 आहे, SCBCच्या 59 आहे, EWS कॅटेगरीच्या 59 आहे, अराखीव 167 आहे. तर टोटल 595 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघू शकता नागपूर शिपाईमध्ये तुम्ही बघू शकता कारागृह शिपाईच्या अनुसूचित जातीच्या 17, अनुसूचित जमातीच्या 9 आहे, विजाच्या 6 आहे, विजा त्याचबरोबर भज बच्या 11 आहे, भज कच्या 3 आहे, भज डच्या 8 आहे, विमा प्रच्या 6 आहे, इमावच्या 20 आहे, SCBCच्या 13 आहे, EWS कॅटेगरीच्या 13 आहे, अराखीव 24 आहे. तर टोटल 130 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृहामध्ये तर
30 जागा नागपूर कारागृहामध्ये आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये पहा अनुसूचित जातीच्या 2 आहे, अनुसूचित जमातीची 1 आहे, विजाची 1 आहे, भज क ची यामध्ये 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, विमा प्र ची 1 आहे, इमा व च्या 3 आहे, SCBCच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, अराखीवच्या 3 आहे. तर टोटल 17 जागा या ठिकाणी आहे. हिंगोली चालक पोलीस शिपाईमध्ये जे आहे 27 जागा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये बघू शकता, वाशिम जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची 1 जागा आहे, अनुसूचित जमातीची 1 आहे, विजाच्या यामध्ये नाही आहे, भज ब ची 1 आहे. त्याचबरोबर जे आहे इमा व च्या यामध्ये 1 जागा आहे, SCBCच्या 2 जागा आहे, आदुकची 1 आहे, त्याचबरोबर अराखीवच्या 1 आहे. तर बघू शकता टोटल 8 जागा या ठिकाणी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये चालकमध्ये 8 जागा या ठिकाणी आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगाव जवळगावमध्ये जर आपण पाहिलं 291 जागा बऱ्यापैकी, अनुसूचित जातीच्या 38 जागा, अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजाच्या 9 आहे, भज ब च्या 7 जागा आहे, भज क च्या 10 आहे, भज ड च्या 6 आहे, विमा प्र च्या 6 आहे, इमा व च्या 55 आहे, SCBCच्या 29 जागा, EWS कॅटेगरीच्या 29 आहे, खुला प्रवर्गासाठी 82 आहे. तर टोटल 291 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 5, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विमा प्रची 1 आहे, इमा व च्या 3 आहे, SCBCच्या 4 आहे, आदुकचे 4 आहे, अराखीवच्या 21 आहे. टोटल 40 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, त्यानंतर पुणे जिल्हा आहे. पुणे ग्रामीणला जर आपण पाहिलं तर पुणे ग्रामीणला जे आहे अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 5 आहे, विजाच्या 1 आहे, भज ब च्या 2 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड च्या 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमा व च्या 13 आहे, SCBCच्या 7 आहे, EWS कॅटेगरीच्या 7 आहे, अराखीवच्या 21 आहे. टोटल 69 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस शिपाईमध्ये 69 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे पुणे आहे. पुणे ग्रामीणला बघू शकता, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई चालकला जर आपण पाहिलं तर पोलीस शिपाई चालकमध्ये जे जागा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी इमा व च्या 1 आहे, त्याचबरोबर जे अराखीवच्या 2 आहे, फक्त 3च जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे चालक पोलीस शिपाई आहे. चालक पोलीस शिपाईच्या तुम्ही जागा या ठिकाणी बघू शकता, जो की आहे धाराशिव जिल्हा चालकचे आहे. धाराशिव जिल्हा चालकच्या ज्या जागा आहे तर बघू शकता अनुसूचित जातीचे 3 आहे, अनुसूचित जमातीच्या यामध्ये 1 जागा आहे, विजाचे 1 आहे, भज ब चे 1 आहे, भज क चे 1 आहे, भज ड चे 1 आहे, विमा प्रचे 1 आहे, इमा व चे 3 आहे, SCBCच्या 3 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, खुला प्रवर्गाच्या 8 आहे. अशा टोटल 25 जागा या ठिकाणी धाराशिव तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता धाराशिव पोलीसमध्ये ज्या जागा आहे 123 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 26 जागा, अनुसूचित जमातीच्या 15 आहे, विजा आच्या 3 आहे, भज बच्या बघू शकता आणि इमा वच्या 24 आहे, SCBCच्या 12 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, खुला प्रवर्गाच्या 31 आहे. टोटल 123 जागा आहे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाईमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस, एकूण रिक्त जे जागा 78 जागा आहे, अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 6 आहे, विजाच्या 2 आहे, भज बच्या 1 आहे, भज कच्या भज ड च्या 3 जागा, विमा प्रच्या 3 आहे, इमा वच्या 11 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, SCBCच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 23 आहे आणि एकूण 78 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुणे लोहमार्गमध्ये जर आपण पाहिलं 54 जागा रिक्त आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 7 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 4 आहे, विजाच्या 2 आहे, भज बची 1 आहे, भज कच्या 2 आहे, भज ड ची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमा वच्या 10 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे, SCBCच्या 5 आहे, खुला प्रवर्गाच्या 16 अशा टोटल 54 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा चालकमध्ये जर आपण पाहिलं अनुसूचित जातीच्या 2 आहे, भज कचे 1 आहे, भज ड ची 1 आहे, इमा वच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, SCBCची 1 आहे, एकूण 9 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, अनुसूचित जातीच्या 2 आहे, अनुसूचित जमातीची 1 आहे, विजाची 1 आहे, भज कचे 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, विमा प्रची 1 आहे, इमा वच्या 3 आहे, SCBCच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, अराखीवच्या 3 आहे. तर टोटल 17 जागा या ठिकाणी आहे.